घुसवले, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमची लोक सोडणार नाही. राहुल गांधी खासदारांसह गांधी स्मृती भवनाच्या दिशेने निघालेले आहेत. तर राहुल गांधींच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राहुल गांधी सर्व खासदारांसोबत संवाद साधणार आहेत. सध्या विद्यार्थ्यांचं आंदोलन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बैठकीत याच आंदोलनासंदर्भात सीजेपीच्या आंदोलनासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती आहे. या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. शुभम, प्रणिता, खरं तर दिल्लीमध्ये मोठी घडामोड घडत आहे. अशामध्ये इंडिया अलायन्सची बैठक ही देखील आता सुरू होत आहे. राहुल गांधी यांच्या शासकीय निवासस्थान या ठिकाणी सध्या बैठक सुरू होत आहे आणि अनेक खासदार या ठिकाणी मागील पाऊण तासापासून पोहोचत आहेत आणि याच्यामध्ये खरगे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत. सर्व पक्षीय खासदार या ठिकाणी पोहोचत आहेत. इंडिया अलायन्सची ही बैठक आहे आणि त्यामुळे इंडिया अलायन्समध्ये असलेले जे विरोधी पक्षांवर बसणारे खासदार आहेत आणि प्रमुख नेते आहेत, गटनेते आहेत, ते या ठिकाणी राहुल गांधी यांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचत आहेत आणि त्याचमुळे कुठेतरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा देखील वाढवण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे कॉंग्रेस जनता पार्टीचं आणि तितकेच या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. त्यासाठी देशभरातनं या ठिकाणी युवक येत आहेत, आंदोलनात सहभागी होत आहेत आणि ज्या प्रकारे मागील या आठवड्याभराचं कामकाज हे संसदेचं झालेलंच नाहीये, त्या अनुषंगाने आणि काँग्रेस पार्टी च्या आंदोलनासंदर्भात आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासंदर्भात या बैठकीमध्ये आपण चर्चा होणार आहे. नेमका आता याची पुढची भूमिका इंडिया अलायन्सचे सर्व नेते काय घेतात, राहुल गांधींची पुढची दिशा कशी असणार आहे हे पाहणं तेवढंच महत्वाचं असणार आहे. प्रियंका वड्रा या देखील निवासस्थानी 1 तास आधी त्यामुळे संपूर्ण काँग्रेस पक्षाचे सर्व खासदार आणि इंडिया अलायन्स मधले सर्व खासदार हे या ठिकाणी पोहोचत आहेत. प्रणिता, अगदी शुभम, आताच जर आपण पाहिलं तर राहुल गांधी यांनी थेट आंदोलन स्थळी न जात म्हणजे सीजेपीच्या आंदोलन स्थळी न जाता वेगळं आंदोलन सुरू केलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर त्यांनी प्रत्यक्ष आंदोलन स्थळी जात सीजेपीला पाठिंबा जाहीर केला नाहीये. दुसरीकडे राज्यभरात पाहिलं, देशभरात पाहिलं तर काँग्रेसकडून हा पाठिंबा जाहीर होताना पाहायला मिळतोय. त्यामुळे कुठेतरी थेट आंदोलनात उतरण्याची आणि सीजेपीला थेट पाठिंबा देण्यासंदर्भातली चर्चा या बैठकीत होऊ शकते का? अर्थातच पाठिंबा हा सर्व पक्षीय खासदारांनी हा दिलेलाच आहे आणि अशामध्येच आता एक नवी भूमिका जी आहे ती देखील घेणार आहेत. सूत्रांकडून माहिती मिळत आहे की राजघाटावर देखील काही खासदार आता जाणार आहेत. अशामध्येच आता पुढे नेमकं काय होतं या संध्याकाळमध्ये हे पाहणं महत्वाचं असणार आहे. प्रणिता, अगदी शुभम, या संदर्भातील माहिती तुमच्याकडनं घेत आहोत. मात्र तुर्तास ही महत्वाची अपडेट आहे. राहुल गांधी राजघाटाकडे निघालेले आहे. दुसरीकडे राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची खलबत ही होणार आहे. बैठकीला इंडिया आघाडीचे खासदार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे काय नवीन भूमिका आता इंडिया आघाडीकडून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केली जाते ते पाहणंही महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा मी शुभम यांच्याकडे जाणार आहे. शुभम, एकीकडे अधिवेशन सुरू आहे आणि त्यात ही बैठक, त्यामुळे अधिवेशनाच्या काळात काही महत्त्वाच्या बाबी मांडण्याची तयारी ही विरोधी पक्षांकडून असेल का या बैठकीच्या माध्यमातून? अर्थातच ज्या प्रकारे सरकार विरोधी एक मोठा मुद्दा या विरोधकांना आहे, त्यामुळे विरोधक हे देखील हा मुद्दा तेवढ्याच जोराने उचलताना दिसून येत आहेत. संसदेचा पहिल्या दिवशीचं कामकाज देखील अनेकदा तहकूब झालं, तर मात्र दुसऱ्या दिवशी देखील संसद ही 1.5 मिनिटामध्ये तहकूब करण्यात आली होती. अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मग ज्या पद्धतीने सर्व खासदार खाली वेलमध्ये येत आहेत आणि सरकारच्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी देत आहेत, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागत आहेत, त्यामुळे कुठेतरी प्रेशर टॅक्टिक्स ही विरोधकांकडनं या ठिकाणी करण्यात येत आहे. एकीकडे क्रोनॉलॉजी पाहायला गेली तर विरोधक यांनी पूर्णतः पाठिंबा युवांच्या बाजूने दिलेला आहे, दिपकेंच्या बाजूने दिलेला आहे. अरे हम जहाँ भी जाए यार, देश हमारा है. ये कायम से बैठ के पुलिस को बुला के मैं डरा रहे, हमारे इसमें डर नहीं है. अजीब का गला से तार हटाओ.